वाली कुठे हरवलेली असतीस? गोष्टींच्या जगात. अरे मग तुझ्या गोष्टी सगळ्यांना सांग ना. मला गोष्ट माहित आहे, पण सांगू कशी? गोष्ट सांगणं म्हणजे फक्त बोलणं नसतं, ती एक कला आहे. चला बघूया गोष्ट सांगायच्या 5 मस्त युक्त्या. चला. पहिली, गोष्ट नीट समजून घ्या. सगळ्यात आधी तुम्ही लिहिलेली गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. म्हणजे त्यात काय होतं आहे, त्यात कोणकोणती पात्र आहेत. तुम्ही गोष्ट जितकी नीट वाचाल किंवा समजून घ्याल तितकी ती तुम्हाला सांगताना सोपी वाटेल. दुसरी, गोष्ट मोठ्याने वाचा. त्यामुळे तुमचे उच्चार स्पष्ट होतील, म्हणजे शब्द नीट बोलता येतील आणि आपल्याला गोष्टही पाठ होईल. तिसरी, आवाजाचा वापर करा. आवाजाचे चढ उतार वापरा. आवाज स्थिर ठेवून त्यावर नियंत्रण आणण्याचा सराव करा. प्रत्येक पात्राला वेगवेगळा आवाज द्या. तुमचा आवाज वापरून गोष्ट अजूनच मनोरंजक होईल यावर भर द्या. चौथी, भावनांची जोड द्या. गोष्ट सांगणाऱ्या व्यक्तीने त्या गोष्टीतील भाव आपल्या आवाज आणि देहबोलीतून व्यक्त करावेत. यामुळे लोकांना ती गोष्ट आपलीच वाटेल आणि ती नीट समजून घेता येईल. उदाहरणार्थ, आता तुम्ही हे करून पहा. राहुल जो रोज अपने काम के लिए लेट होता, लेकिन आज उसको टाइम पर पहुंचना बहुत जरूरी था. उसने उठाया अपना बैग और घर से निकला और जितना तेजी से वो भाग सकता था उतना तेजी से वो जान लगाकर भागा 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 और एकदम से धड़ाम से गिर गया और उसने देखा कि उसका पैर किसी रस्सी में फंसा हुआ था. उसने जैसे ही रस्सी हटाने की कोशिश की तो देखा उसका दूसरा पैर भी रस्सी में फंस गया. अरे बाप रे! वो जैसे ही अपने दोनों पैर को निकालने की कोशिश करता रहा और उसने देखा कि उसके हाथ पैर पूरे शरीर में रस्सियां जकड़ गई और वो रस्सियों से घिर चुका था. आता तुम्हीही हे करून पहा. म्हणजेच गोष्ट सांगा. तुम्ही लिहिलेली गोष्ट नीट समजून घ्या. ती सांगण्याचा सराव करा. आवाजाचा योग्य वापर करा. भावना व्यक्त करा. गोष्ट सांगत असतानाचा व्हिडिओ तयार करा आणि तो आम्हाला पाठवा. लक्षात ठेवा, प्रत्येक व्यक्ती गोष्ट लिहू शकते आणि ती सांगूही शकते. तर सांगूया गोष्ट आपल्या शब्दात.